बीड जिल्हा साखर प्रति किलो 70 ते 72 रुपयांपर्यंत पोहोचली। साखरेपासून तयार होणाऱ्या सर्वच पदार्थांचे देखील दर वाढले। या सर्वाचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून साखरेचे दर कमी व्हावे नागरिकांची मागणी। साखरेचे दर वाढल्यानंतर रत्नागिरीत साखरेचा तुटवडा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरेचे दर 72 रुपयांवर 4 दिवसांपासून साखर उपलब्ध होत नसल्याची दुकानदारांची माहिती। सावर्डे, संगमेश्वर, धामणी, आरवली अशा ग्रामीण भागातल्या दुकानात फक्त 2 ते 3 दिवस पुरेल एवढीच साखर। किरकोळ बाजारात साखरेचे दर 72 रुपये किलोवर। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांकडून सभासदांना सवलतीच्या दरात साखर पुरवठा, सभासदांना दिलासा। जळगावात घाऊक साखर व्यापाऱ्यांकडील साठ्याची तपासणी। शासन आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून तपास। परभणी जिल्ह्यात साखरेची कमी अधिक भावात विक्री। काही ठिकाणी 70 तर होलसेल दुकानात साखरेचा भाव 65 रुपयांवर, तर अजून भाव कमी होणार असल्याची व्यापाऱ्यांकडून शक्यता व्यक्त। गेल्या 8 दिवसांपासून वाढत असलेल्या साखरेच्या दरात घसरण। वाशिममध्ये साखरेचे दर 64 रुपयांवर पोहोचले। मोठ्या मॉलमध्येही साखरेचे दर कमी। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्नितांडव प्रकरणातील बालकांचे प्राण वाचवणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचा सत्कार। 4 जणांना भाजपकडून 50,000ची मदत। खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटेंकडून सन्मान। औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीच्या अपर सचिवाला अटक। एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लिंडवे यांना गुन्हे शाखेकडून अटक। एमपीएससीच्या 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक। सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकातेला अटक। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील ऋतुजा पाटील तिच्या नंदुरबारच्या घरी सध्या नसल्याची माहिती। दरम्यान एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी ऋतुजा पाटील हिला नोटीस। नंदुरबारच्या कौटिल्य फाउंडेशनचे प्रवीण पाटील यांच्यावरही या प्रकरणात आरोप। इगतपुरीच्या शेवगेडांग अंगणवाडीत पोषण आहाराचे साहित्य फेकून दिल्याचा स्थानिकांचा आरोप। मीठ, मिरपूड, हळद आणि मसाले मोठ्या प्रमाणात बाहेर फेकल्याचा आरोप, तर जवळपास 50 ते 60 किलो साहित्य असल्याचा स्थानिकांचा दावा। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा गुरुवारी 1 तासासाठी बंद। उद्या दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत बोगदा राहणार बंद। या बोगद्यात अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनेचे प्रात्यक्षिक होणार असल्याने बोगदा बंद असणार आहे। प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन। लासलगावमधून दिल्लीसाठी कांदा एक्सप्रेस अखेर रवाना। 42 तासांच्या प्रतीक्षेनंतर कांदा एक्सप्रेस निघाली। प्रहार जनशक्तीच्या गणेश निंबाळकर आणि सहकाऱ्यांनी कांदा एक्सप्रेसला तीव्र विरोध केलेला। रेल्वे सुरक्षा बल आणि लासलगाव पोलिसांच्या मदतीने गणेश निंबाळकरांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केलं गेलं। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 350 रुपयांची घसरण। दिल्लीला 840 टन कांदा रवाना होण्यापूर्वीच बाजारभावावर परिणाम। दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या। गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील शेतकऱ्यांनी पाऊस नसल्याने 3 एकर ऊस मोडला। पावसाने दडी मारल्यानं पीक करपायला सुरुवात। पाऊस नसल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण। मराठवाड्यात अत्यल्प पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी विमा योजनेसह विशेष आर्थिक पॅकेज द्यावं। भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे मागणी। जनावरांसाठी चारा छावण्या आणि पाण्याची व्यवस्था करण्याचीही लोणीकरांची मागणी। वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकं धोक्यात। सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देण्यावर भर, तर पाण्याची सोय नसलेल्या शेतकऱ्यांची पिकं संकटात। शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। गिरणा नदीपट्ट्यात 25 दिवसांनंतर पाऊस। 40 गाव, पाचोरा, भडगावमध्ये पावसाची दमदार हजेरी। सव्वा तासाच्या पावसात शेतकऱ्यांना दिलासा। जळगावसह खान्देश आणि विदर्भात गेल्या 25 ते 30 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पूर्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झालेली आहे। नदीचं पात्र उघडं पडलं असून पावसाने जर आणखी ओढ दिली तर मात्र पाणी टंचाईची चिंता वाढण्याची शक्यता आहे। भंडाऱ्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर खोडकिडीसह करपा आणि अळींचा प्रादुर्भाव वाढलाय। रोवणी पूर्ण झाल्यानंतर रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतेत। जालना जिल्ह्यात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन आणि कपाशी पिकं धोक्यात आली। परतूर तालुक्यात अनेक ठिकाणी पीक करपल्याचं चित्र असून तुषार सिंचनातून पिकं वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय अन्यायकारक आहे। सुट्या तेलाच्या सेवनामुळे कोणालाही वैद्यकीय अडचणी निर्माण झाल्याचं समोर आलं नाही। सुट्या तेल विक्रीवरील बंदीचा फेरविचार करा, अहिल्यानगरमधील विक्रेत्यांची मागणी। परभणी सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक। सोयाबीन व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची 50 लाखांची फसवणूक। सोयाबीनचा माल परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार। ताडकळस पोलीस ठाण्यात 4 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। लोह तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांनी शेतकऱ्याची कॉलर पकडत हात उगारला। राजेश पाठक असं कॉलर पकडणाऱ्या नायब तहसीलदाराचं नाव। सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद। गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल।
अहिल्यानगरच्या देहरे, नांदगाव आणि शिंगवे गावातील विद्यार्थ्यांचा दररोज नगर मनमाड महामार्ग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडून शाळेसाठी प्रवास. अपघाताचा धोका लक्षात घेता विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून भुयारी मार्गांची मागणी. ग्रामसेवकांच्या बहिष्कारामुळे नांदेडच्या कोळीतील ग्रामसभा बरखास्त. जळगावातील ग्रामसेवकाच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील ग्रामसेवकांचा ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. मात्र बहिष्कारानंतर ग्रामस्थ संतप्त. मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा विरोध. तालुक्याची बदनामी होत असल्याचा मुळशीकरांचं मत. स्थानिकांकडून मुळशी बचाव समितीची स्थापना. गुन्हेगारी तालुका म्हणून ओळख निर्माण होत असल्याने विरोध. टेबल टेनिसची खेळाडू स्वस्तिका घोष हिने उद्धव ठाकरेंची भेट घेतली. स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी. पदक जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून सत्कार आणि अभिनंदन. छत्रपती संभाजीनगरात डीपीडीसीच्या निधीवरून जिल्हा परिषदेत वाद. पालकमंत्री, आमदार, खासदारांना निधी राखीव ठेवण्यास सदस्यांचा विरोध. 215.83 कोटींचं दायित्व वगळता 1.5 पटीनं नियोजनाला मंजुरी. आमदार, खासदारांसाठी 1 रुपयाही राखीव न ठेवता ठराव मंजूर. ठाकरे सेनेच्या सदस्यांच्या निधीवर टक्केवारीचा आरोप. कल्याण पूर्वेत चाळ माफियांची वाढती मुजोरी. चाळीनं अनधिकृत नळ जोडणी. नागरिक नगरसेविका आक्रमक. पालिका प्रशासनाला नागरिक आणि नगरसेवकांनी धारेवर धरलं. आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला पाणी नाही, मग अनधिकृत चाळींना नळ जोडणी कशी? नागरिकांचा सवाल. जळगाव जामोद येथे लाकूड माफियाकडून वनरक्षकावर हल्ला. घेऊन जाणाऱ्या माफियाची चौकशी करत असताना वनरक्षकाला लाकडी चौपाटीने मारहाण करण्यात आली. पुन्हा अडवल्या. जीवे मारण्याची धमकी. पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळच्या कवडशी गावातील प्राथमिक शाळेचा समोरील भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी टळली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत महसूल सहाय्यक स्नेहल सावंतांवर प्रियकराकडून कोयत्याने हल्ला. या हल्ल्यात स्नेहल सावंतांचा मृत्यू. घटनेनंतर पालघर हादरले. जालन्यात अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला मारहाण. तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांकडून मारहाण. अहिल्यानगरच्या राहतामध्ये घरात घुसून चाकूचा धाक दाखवत 1.5 लाखांची लूट. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथकं रवाना केलेली आहेत. नागरिकांना खबरदारी घेण्याचं पोलिसांकडून आवाहन. भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त. कसारा घाटात प्रवाशांच्या जीवाशी खेळ. चालक एका हातात स्टिअरिंग आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन एसटी चालवत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल. जळगावच्या रावेरमध्ये अल्पवयीन मुलीशी संबंधित पॉक्सो प्रकरणात लॉजिंग मॅनेजरला पोलिसांनी केली अटक. ओळखपत्र न घेता आणि रजिस्टरमध्ये नोंद न करता खोली दिल्याचा आरोप. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लॉजिंग तपासणी दरम्यान हा प्रकार उघड. पालघर शहरात ईद ए मिलादचा उत्साह. विविध मुस्लिम वस्त्यांमध्येही ईद ए मिलाद निमित्ताने जुलूस. सावंतवाडीत वाढीव वीज बिलामुळे संतप्त झालेल्या महिलांकडून महावितरण कार्यालयावर धडक. बिलांची दुरुस्ती होईपर्यंत वीज बिल भरणार नसल्याचा इशारा. महावितरण अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर वातावरण तापलं. आदिवासी विद्यार्थ्यांचा नंदुरबार प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन. मंत्री नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणेंनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरींची दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलत देण्याची केली मागणी. वाढत्या इंधन खर्चामुळे मच्छीमार अडचणीत. लातूर जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती. यंदा 277हून अधिक अपघात झाल्याने वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी काढला आदेश. सोलापूरच्या करमाळ्यातील विहाळमध्ये धावत्या बसमधून विद्यार्थी पडल्याचा व्हिडिओ समोर. बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी धावत असताना शेवटचा विद्यार्थी दारातच असताना चालकाने बस पुढे नेल्याने हा प्रकार घडला. चालक आणि वाहकावर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार कुंभमेळा प्राधिकरणावर नाराज. बैठकीला बोलावून अधिकारीच उपस्थित न राहिल्याने नाराजी. पत्र लिहून सुनील केदार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. तळेरे वैभववाडी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था. गेल्या वर्षीच या राष्ट्रीय महामार्गाचं काम करण्यात आलं होतं. आता महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त.